रहा है, ये बोल रहा संविधान उविधान कुछ नहीं है। आप सब लोग इनको बताइए क्या है क्या नहीं है। जोर से बोलिए। देखिए इनका चेहरा देखिए गौर से। जोर से बोलिए। सर उठाओ ना अपना। बोलो ना। संविधान माने जांच। संविधान माने जांच। हाँ। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे सध्या काही जातीवादी लोक जे आहेत संविधानाबद्दल अपशब्द काढण्यास त्यांना मजा येत आहे किंवा भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढत त्यांचा अपमान करण्यास त्यांना जरा जोरच येताना दिसत आहे। परंतु या जोर आलेल्या लोकांचे नागी ठेचण्याचं काम देखील आंबेडकरवादी तेवढ्याच जोरदार पद्धतीनं करतात। तर नेमकं काय घडलंय आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, सध्या मिश्रा नावाचे जे लोक आहेत हे सध्या भारतीय संविधानाला मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसत आहे। सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्याचं नाव आहे विनोद मिश्रा। त्याचे खायचे वांदे आहे मित्रांनो। तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। गुजरातमधील सुरतमध्ये तो कामाधंद्यासाठी आला आणि त्या ठिकाणी कामाधंद्याला आल्यानंतर स्वतःचे मुख्यच कामं करायचे, तर त्या ठिकाणी त्याने भारतीय संविधानाबद्दल अपशब्द काढत भारतीय संविधानाचा अपमान केला। बरं, त्यावरतीच तो थांबला नाही, तर त्या ठिकाणी त्याने भारतीय संविधानाला शिवीगाळ करण्याचं देखील काम केलं। आणि जेव्हा त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो, व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरवादी लोकांपर्यंत हा व्हिडिओ येतो आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आल्यानंतर मग तर तुम्हाला माहीत आहे भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकरवाद्यांच्या काळजाचा विषय आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज किंवा समझोता केला जात नाही। आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा जो व्यक्ती होता मित्रांनो, ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाव ठेवलं होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढला होता, त्याला मग त्या ठिकाणी निब्बर दणका देत तुडविण्यात आलेला आहे। आणि तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।